गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यामध्ये अनेक दिवसांपासून युरिया खताचा तुटवडा असून प्रशासनाच्या दिरंगाईमुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे। युरिया खताअभावी धानाची वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी सर्वात मोठे तालुक्याचे ठिकाण असून येथे मोठ्या प्रमाणावर भाताची शेती केली जाते आणि येथे मोठ्या प्रमाणावर युरिया खताचा तुटवडा पडल्यामुळे शेतकरी वर्गांना युरिया खताची गरज असून युरिया खत न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात पडलेला असून युरिया खत लवकरात लवकर चामोर्शी तालुक्यामध्ये उपलब्ध करून द्यावे। तहसीलदार प्रशांत घोरुडे आणि खतसाठा पुरवठा अधिकारी गजबे साहेब यांनी 2 ते 3 दिवसात युरिया खत लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल असे आश्वासन दिले। निवेदन देताना शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका प्रमुख यशवंत कत्रोजवार, तालुका उपप्रमुख चंद्रभूषण वालते, तालुका गट प्रमुख सूरज नैताम, तालुका सचिव संतोष कटारे, संपर्क प्रमुख राजू राऊत, युवा नेता पवन मुडे, सदस्य राजू धोंडरे, पुरुषोत्तम सेडाम, अंकुल फुलझले, कार्तिक चौके, राकेश वासेकर, ध्रुव चिजगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर धनराज वासेकर, तालुका प्रतिनिधी चामोर्शी। हा नमस्कार। ते काही युरिया खताचं काही विषय सुरू आहे का आपल्या तालुक्यामध्ये काही येतात पण शेतकऱ्यांना भेटून जाणार आहे का? नाही कुठल्या भागात? बरं आता आमच्याकडे निवेदन आले शिवसेना बाकी आहे मंडळी, तर युरिया खत मुलांना उपलब्ध करून देणं बघ त्यांचं असं आहे की येत्या पण कुठं जात आहे युरिया खत येत आहे पण जात कुठं ते माहिती नाही। हां तर कोणाकडे येते? पाठवून ते माझ्याकडे पाठवा। विषय माझा नाहीच आहे, मला भेटून काही उपयोग नाही। पाठवू? बरं 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 पाठवतो मी लगेच पाठवतो सगळी मंडळी। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।